नमस्कार मित्रांनो, तुमचे परत एकदा माझ्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आज मी जाणार आहे एक अशा ठिकाणी जिकडे माझी खूप जायच्यापासून इच्छा होती, पण काही कारणास्तव जायला होत नव्हतं. तर आज आम्ही जाणार आहे नालासोपाऱ्याला गणपती बाप्पाचं दर्शन करायला. आपण आज ज्या मंदिरमध्ये जाणार आहे ते आहे 15 फूट खाली जमिनीच्या. मी एकटाच असतो, पण आज माझ्याबरोबर आहे माझी बायको समिधा. ट्रेनने तुम्ही जर इथे येणार असाल तर वेस्टर्न रेल्वेच्या नालासोपारा स्टेशनवर उतरून तुम्हाला पश्चिमेला हा असा बस स्टँड दिसेल. येथून तुम्ही 251 किंवा 252 नंबरची बस पकडा, ती तुम्हाला वाघोली नाका येथे सोडेल. वाघोली नाक्यावरून आम्ही चालतच जाण्याचा निर्णय घेतला, कारण की इकडचं निसर्ग सौंदर्य बघता बघत 15-20 मिनटं कशी जातील हे समजणारच नाही आपल्याला. वाघोली नाका ते मंदिर हे चालत 15 ते 20 मिनटं लागतात. नालासोपारा स्टेशनवर तुम्ही डायरेक्ट रिक्षा करू शकता. सांगताना 200 रुपये सांगतात, पण बार्गेनिंग करा. गणपती मंदिरं तर आपण बरीच बघितली आहेत, पण 15 फूट जमिनीपासून 15 फूट खाली असलेल्या गणपतीकडे आपण पहिल्यांदा चाललो आहे. चला तर मग जाऊया. जागोजागी आपल्याला असे बोर्ड दिसत आहेत. मंदिरात जायच्या अगोदर इथे सुंदरसं तळ आहे. इथे घाट झाडी आहेत. मस्त वाटेल ना तुम्ही बोल. हो, छान वाटतं. हां मस्त. काय गणपतीच्या मंदिराकडे जातोय आणि असं केळीच्या वनात चाललोय. वसंती केळी मंदिरात आपण जाणार आहोत आणि चांगले दर्शन घेणार आहोत रविवारचं आणि अधिक मासात. हो, आता इथे आलो आज आपण. आता वाजलेच 10:15. ते मला मंदिरात जाण्या अगोदर पाय धुवून घेऊया. आणि हे जे समोर आहे ते इच्छापूर्ती गणेश मंदिर. येथे तुम्ही प्रसादाचे ताट घेऊ शकता, ज्यात आहे हार, नारळ, पुरणपोळी आणि फुले. आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. 15 फूट असलेल्या आतमध्ये गणपतीमध्ये. महाराष्ट्रातील एकमेव व अनोखे असे भूमिगत इच्छापूर्ती गणेश मंदिर नालासोपारा पश्चिम जवळील वाघोली येथे आहे. जमिनीपासून सुमारे 15 फूट खोल असलेल्या या मंदिरात बाप्पांची स्वयंभू मूर्ती असून येथे भाविकांना शांततेत ध्यान धारणा करण्याची सोय उपलब्ध आहे. हे मंदिर जमिनीखाली असून तिथे जाण्यासाठी पायऱ्यांची रचना करण्यात आली आहे. मंदिराचा गाभारा अतिशय शांत आणि ध्यान धारणेसाठी उत्तम मानला जातो. एकवीस वर्षापूर्वी नाईक बंधूंनी आपल्या वडिलोपार्जित शेतीवाडीत या गणेश मंदिराची उभारणी केली आहे. मुंबईपासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर कोकणात किंवा गोव्याला गेल्याचा फील देणारा वसई विरार पट्टा आहे. वाघोलीचा परिसर हा हिरवाई निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. अर्नाळा, कळंब, राजोडी समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक सध्या येत असून या पर्यटकांची पावले आता वाघोली गावाकडे वळू लागली आहेत. गणपती दर्शन करून कसं वाटलं? मस्त वाटलं. शांत, जमिनीच्या आत असलेले गणपती. इच्छापूर्ती गणेश मंदिराचे दर्शन घेऊन त्याच्या शेजारीच असलेल्या श्री स्वामी समर्थांचे आता आपण दर्शन घेऊया. स्वामींचे वाक्य.
मठामध्ये प्रवेश करताच आपल्याला डावीकडे लागेल प्रसादीचे ताट. मठात एक अतिशय प्रशस्त आणि सुंदर हॉल आहे, जिथे बसून भाविक शांत चित्ताने नामस्मरण आणि धार्मिक ग्रंथाचे पारायण करतात. थांब थांब. इथे तुम्हाला कुठल्याही मठात दिसणार नाही असा अक्कलकोटप्रमाणे श्री स्वामी समर्थांचे विश्रांती स्थान तयार करण्यात आले आहे. स्वामी समर्थांचे दर्शन करून झाल्यावरती मठात काही वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत, त्या बघूया. हे काय? कापूर वड्या आहेत का? कुणाला जर स्वामी भक्तांना प्रसाद म्हणून काही द्यायचे असेल तर तुम्ही इथे नोंदणी करू शकता. हे अमरेश्वर मंदिर झाडांखालीच वसलेले आहे. मंदिराच्या आजूबाजूला मोठाली वृक्ष आणि त्याखाली हे असे झोपाळे लावले आहेत. भक्तांच्या करमणुकीसाठी काही सेल्फी पॉईंट्ससुद्धा इथे आहेत. लहान मुलांना खेळायला काही गेम्ससुद्धा आहेत. पोटाला थोडा दिलासा देण्यासाठी इथे काही स्टॉल्ससुद्धा आहेत. आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस गर्दी कमी होती. आता 11 नंतर गर्दी वाढायला लागली आहे. इथे सामूहिक पारायण करायला काही स्वामी भक्त आले होते. 30-35 जण होते तैसा. जय दादा जय.
आरतीसाठी आम्ही थांबलो होतो की आता थोड्या वेळातच सुरू होईल. आयुष्यात किती दुःख आले, संकट आले तरी घाबरायचं नाही, कारण स्वामी आपल्या पाठीशी आहेत. गौ माता की सेवा जीवन का संस्कार. बसले आहेत गौ माता. जमिनीपासून 15 फूट खाली जो गणपती आहे त्याचं आधी मी दर्शन घेतलं, खूप मस्त वाटलं. त्याच्यानंतर शेजारी जो स्वामी समर्थांचा मठ होता तिथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. खूप आरती छान दर्शन तिकडे बंद, आरती घेतली आणि आता आम्ही चाललो आहे घरी. इथे अजूनही ना गरम खूप होतं आहे. आता जून महिना उजाडला आहे, जून महिन्यामध्ये पण अजून काही पाऊस पडत नाही आहे, खूप गरम होतं. चला मी तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. सर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, शेअर करा अजून आणि सबस्क्राईब करा.